नमस्कार मित्रांनो. माणसाचं मन वेडं असतं, आशावादी असतं. एखादी गोष्ट चांगली घडली, दुसरी चांगली गोष्ट घडली की आता सगळंच आपल्या बाजूने घडणार असं त्याला वाटायला लागतं. आणि खास करून जे लोक आळशी असतात किंवा महामूर्ख असतात त्यांचं मन तर सगळ्यात जास्त आशावादी असतं, कारण आळशी लोकांना मेहनत करायची नसते. असेल माझा हरी तर देई खाटल्यावरी, अशी त्यांची जगाकडे बघायची दृष्टी असते. आणि जे महामूर्ख असतात त्यांना गोष्टी समजतच नाहीत आणि त्यामुळे ते ज्या गोष्टी स्वतःच्या मनाशी त्यांची खूणगाठ बांधतात त्याच गोष्टी खऱ्या आहेत असं त्यांना वाटत राहतं. आता गेल्या 15 दिवसात 2 आशादायक गोष्टी घडल्यामुळे की एक CJP प्रोटेस्टमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. कोणामुळे? आंदोलनामुळे. कोणाच्या? कॉकरोच जनता पार्टीच्या. तेही खरं सांगता येणार नाही, कारण उपोषण सोनम वांगचुकने केलं आणि गर्दी सगळी हुल्लडबाजांची त्याच्यात राजकीय पक्षाने जमवली. तर त्याच्यामध्ये ठाकरेंचं श्रेय काय? शून्य. पण त्यांना वाटतंय की ही घटना आपल्यासाठी शुभ शकून आहे, की देशात काहीतरी बदलतंय, त्याची ही नांदी आहे. बरं, दुसरी चांगली घटना त्यांच्या दृष्टीने घडली ती म्हणजे 2 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला, तिसऱ्यामध्ये विजय झाला. त्याच्यातही तुमचा संबंध काय? शून्य. काही संबंध नाही. तुमचं योगदान काय? शून्य. मग मनातल्या मनात अशी आशा बांधली गेली की ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला मध्यप्रदेशमध्ये, त्या ठिकाणी म्हणे उद्धव ठाकरेंनी अशी ऑफर केली होती नरोत्तम मिश्रांना की तुम्ही उबाठा सेनेमध्ये या, मी तुमच्या प्रचाराला येईल. ते काही झालं नाही. ते काही उभे राहिले नाहीत. पराभव भाजपाच्या दुसऱ्या उमेदवाराचा झाला. पराभव केला काँग्रेसच्या उमेदवारांनी. त्याच्या आधी ही सीट काँग्रेसचीच होती. योगदान काय? शून्य. पण तरी देखील आपल्यामुळे झालं असं मराठी माध्यमांना सांगितलं. मराठी माध्यमांनी ते इमान एतबारे लोकांना सांगितलं. आता तिसरी गोष्ट, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे. म्हणजे जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आणि त्याची सुनावणी सुरू आहे. आणि या सुनावणीत काय झालं तर कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली आपल्या आशिलाची. आपला आशिल म्हणजे कोण? शिवसेना उबाठा पक्ष. आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काही टिप्पणी केली. आत्ताशी हा खटला सुरू झालाय. कपिल सिब्बल बाजू मांडतील, मग शिवसेनेचे वकील बाजू मांडतील, कदाचित निवडणूक आयोग याच्यामध्ये असेल त्याचे लोक बाजू मांडतील. खटला अनेक महिने, कदाचित अनेक वर्ष चालेल. पण खटल्याच्या कामकाजात कपिल सिब्बल यांनी काय बाजू मांडली याच्यावरच आता आम्ही जिंकणार हा मुद्दा निर्णायक ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालय आता ठाकरेंना शिवसेना देणार वगैरे हे सगळं हरभऱ्याच्या झाडावर माध्यमांना चढवायला सुरुवात झाली. तेही आपल्या आनंदाने हरभऱ्याच्या झाडावर चढतात यांनी चढवलं की. बातम्या काय तर कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला, ही बातमी नाहीये. तुम्ही त्या युक्तिवादावर न्यायाधीश काय म्हणाले, पुढे काय झालं हे सांगणं अपेक्षित आहे. पण त्यांचा युक्तिवाद ही बातमी असल्यासारखं की विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झाल्यानंतर आमदार सुरतला गेले, सुरतून हेच आमदार गुवाहाटीला गेले, हा काही योगायोग नव्हता. हे कोणाचं मत आहे? कपिल सिब्बलचं मत आहे. असणारच, कारण ते वकील आहेत. तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं. एकनाथ शिंदेनंतर अजय चौधरींची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. व्हीप म्हणून सुनील प्रभूंनी आमदारांची बैठकही बोलावली. निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची सूत्र स्वीकारली आहेत. पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केली आणि नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा देखील उल्लेख करण्यात आला होता. हे कोणाची बातमी आहे? TV9 मराठीची, म्हणजे शिवसेनाची प्रवक्त्यांची बातमी आहे. शिवसेनेच्या उबाठा सेनेच्या वकिलांची जी बाजू आहे ती यांनी बातमी म्हणून छापलेली आहे. विधिमंडळात कोणाला पद काय द्यायचा हा अधिकार राजकीय पक्षाकडे आहे. म्हणजे या आधारावर केस उबाठा सेना जिंकणार असा त्याच्यातनं एक मतीत अर्थ काढण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात काय झालं त्याचं जर वस्तुनिष्ठ पद्धतीने बघायचं ठरवलं की सर्वोच्च न्यायालयात काय झालं त्याची हेडलाईन बघा. काय हेडलाईन अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी हा प्रश्न, अर्थात हे काही
जी चर्चा होते न्यायालयात त्याचं हे झालं. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असं मत मांडलं की एका राजकीय पक्षामध्ये बहुमत म्हणजे काय याच्या बाबतचा स्पष्ट क्रायटेरिया, नीती नियम असणं गरजेचं आहे. म्हणजे सध्या हे नाहीये आणि ते नसल्यामुळे पक्ष कोणाचा याच्याबाबत वेगवेगळी मतांतरं होऊ शकतात. कारण पक्ष कोणाचा याच्याबाबत कुठेही स्पष्ट उल्लेखच नाहीये आणि त्यामुळे काय झालं, हा उल्लेख नसल्यामुळे निवडणूक आयोग, ज्याच्याबद्दल कपिल सिब्बल यांचं मत आहे की ह्या विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतच येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की पक्ष खरा कुठला हे पक्षाच्या घटनेनुसार ठरवलं जातं आणि पक्षाच्या घटनेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या एका प्रकारे ज्याला म्हणतात ना, घटना ही सगळ्यात पवित्र आहे, देशाचीही आणि राजकीय पक्षाची, आणि त्यामुळे या गोष्टी ठरवल्या जाव्यात. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ही पक्षाची घटना, ही काही देशाची घटना नाहीये. प्रत्येक पक्ष काय वाटेल ते घटना लिहू शकेल, पण ती घटना लिहिताना त्याच्यामध्ये काय कलम आहे, त्याच्यामध्ये लोकशाही संकेताचं पालन केलंय का? कारण पक्ष काही वडिलांची प्रॉपर्टी म्हणून मुलाला द्यायची ही काही लोकशाहीतली कल्पना नाहीये. लोक राजकीय पक्ष काढतात, त्या पक्षाचा कोणाला तरी अध्यक्ष करतात, लोकांना नाही आवडला हा माणूस नकोय पक्षाच्या अध्यक्षपदी तर लोक निवड करतात. आणि त्यासाठी जी संरचना पाहिजे त्याच्यासाठी पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे. इथे पक्षांतर्गत लोकशाहीचा पूर्णपणे अभाव आहे. वडील मग मुलगा, मग त्यांचा मुलगा, वडील म्हणतात माझ्या मुलाला सांभाळा. अशा प्रकारे तुम्ही काही घटना लिहाल पक्षाची की ज्याच्यामध्ये पक्षाचं नियंत्रण एका कुटुंबाकडे राहील तर त्याला लोकशाही म्हणू शकत नाही. पण अर्थात हे माझं मत झालं आणि माझं मत काही न्यायालय मानणार नाही आणि त्यामुळे कोणीतरी याबाबतची स्पष्टता आणणं आवश्यक आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा मांडला. कारण निवडणूक आयोगाने निकाल देताना कोणता आधार घेतला तर राजकीय पक्ष म्हणजे काय, शेवटी राजकीय पक्ष कशासाठी असतो तर लोकांच्यात जायला, निवडणुका लढायला, लोकांची मतं मिळवून लोकांचं प्रतिनिधित्व करायला. आणि जर निवडणूक लढलेले, निवडणूक जिंकलेले आणि त्यांच्या पाठी किती लोक आहेत याचा आधार काय तर जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, मी आता खरी शिवसेना खोटी शिवसेना काही म्हणत नाहीये, एक गट दुसरा गट, एकनाथ शिंदेचा गट, उद्धव ठाकरेंचा गट, खरी शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न दूर ठेवूया. पण एका गटाकडे 40 आमदार आहेत, एका आमदाराला एका विधानसभा क्षेत्रात क्ष लोकसंख्या आहे किंवा त्या आमदारांना मिळालेली मतांची संख्या क्ष आहे. त्या पक्षाचे समजा 15 खासदार आहेत, 13 खासदार आहेत, जे काही आहेत ते 13 खासदार आहेत. या 13 खासदारांना मिळालेली मतं य तर क्ष अधिक य मिळून समजा आकडा झाला 2 कोटी धरून चला. मी काही शिवसेनेला किती मतं मिळाली या ह्याच्यात मी जात नाही. आणि दुसरा गट आहे त्यांच्याकडे समजा 15 आमदार आहेत, त्या 15 आमदारांना अ मतं मिळाली, त्यांच्याकडे 5 खासदार आहेत त्यांना ब मतं मिळाली. नगरसेवक पद तर अस्तित्वातच नाहीत कारण सगळ्या महापालिका विसर्जित झाल्या होत्या. आणि पुन्हा तो स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय पुन्हा केंद्रात म्हणजे यामध्ये येत नाही. आणि त्यामुळे अ अधिक ब याची बेरीज समजा 50 लाख असेल तर शिवसेनेला समजा 2 कोटी लोकांनी मतदान केलं असेल. शिवसेना अ गटाला म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाला समजा 2 कोटी लोकांचा पाठिंबा असेल. शिवसेना ब गटाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाला समजा 50 लाख लोकांचा पाठिंबा असेल तर 2 कोटी लोकांचा पाठिंबा असलेला शिवसेना हा खरा पक्ष आहे. म्हणजे तो ज्यांच्याकडे आहे तो खरा शिवसेना पक्ष आहे. हे निवडणूक आयोगाने निकाल दिला. तो अर्थातच कपिल सिब्बल यांना आणि त्यांचे जे आशील आहेत त्या उद्धव ठाकरेंना मान्य नाहीये. त्यांचं म्हणणं माझ्या वडिलांनी पक्ष काढला आहे त्यामुळे मलाच मिळाला पाहिजे, माझ्यानंतर तो माझ्या मुलालाच मिळाला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की घटनेनुसार उद्धव ठाकरे पक्षप्रमुख वगैरे काय काय जे होते आणि त्यामुळे ते ठरवणार, ते कोणालाही घरात बसून कोणालाही काढू शकणार, कोणालाही नेमू शकणार. ही लोकशाही झाली का? तुम्ही लोकशाहीच्या बाता मारता, मोदी सरकार लोकशाहीचा गळचेपी करताय म्हणताय. तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? तुमच्या पक्षाच्या बैठका किती वेळा होतात, किती वेळा अंतर्गत निवडणुका होतात? तुम्ही स्वतःच्या पक्षातच जर लोकशाही प्रक्रिया पाळणार नसाल आणि म्हणत असाल नाही ही घटना आहे,
ही आमची घटना आहे, तिच्यात लोकशाही अंतर्गत लोकशाहीचा काही विषय नाही आहे, कारण आम्ही लिहिणार घटना आणि आम्ही जी घटना लिहिणार त्याच्यानुसारच कारभार व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे अर्थात सर्वोच्च न्यायालय त्यांची पण बाजू ऐकून घेत आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले ठीक आहे, ही तुमची बाजू आहे, ही त्यांची बाजू आहे. सर्वोच्च न्यायालय कायदा करत नाही. सर्वोच्च न्यायालय काय सांगेल? म्हणजे मला असं दिसतंय की याला किती दिवस, किती आठवडे, किती महिने, किती वर्ष लागतील सांगता येत नाही. वर्षे लागू शकतात. मराठी माध्यमांवर अशी हवा तयार केली होती की अगदी उद्याच निकाल लागणार आहे. पण त्याच्यात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेईल कदाचित, की सर्वोच्च न्यायालय आजची चर्चा आहे, म्हणजे ते काय निकाल देतील हा त्यांचा विषय. पण ते काय तर्क लावतील की खरा राजकीय पक्ष कोणता, तो घटनेनुसार खरा राजकीय पक्ष आहे का लोकप्रतिनिधींनुसार असायला पाहिजे. आत्ता हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, कारण निवडणूक आयोग हीच संस्था आहे लोकशाहीमध्ये हा निकाल घेणार. पण जरी धरून चला की हा विषय निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेत येतो किंवा काय म्हणतात ग्रे एरियामध्ये येतो, तर सर्वोच्च न्यायालय काय सांगेल याच्याबाबत कायदा झाला पाहिजे. राजकीय पक्षाच्या बाबत की ते पक्षाची बहुमत पक्षांतर्गत हे कोणाचं असलं पाहिजे हे घटनेनुसार ठरलं पाहिजे. हे पक्षाचे नोंदणीकृत सदस्यांचं बहुमत, तीही एक शक्यता असू शकते. आता भाजपचे 20 कोटी सदस्य आहेत, कोण आहेत मला माहिती नाही. ते पन्ना प्रमुख, बिन्ना प्रमुख सगळे असे असतात, सगळे आहेत ते. पण त्या भाजपाचं मालकी कोणाकडे आहे त्याचं ते 20 कोटी लोकांनी ठरवायचं का भाजपचे आमदार खासदारांनी ठरवायचं हा विषय असू शकतो. तसाच तो विषय शिवसेनेतही असू शकतो. पण हे करण्याचं निकाल न्यायालय करणार नाही. न्यायालय म्हणेल संसदेने कायदा करावा. संसदेने कायदा जरी करायला सांगितलं तरी तो ज्या दिवशी तो कायदा पारित होईल, आणि कायदा कोण करणार? मोदी सरकार. म्हणजे कळतंय का तुम्हाला काय चाललंय हे? आणि हे खरं कपिल सिब्बल नाही कळतंय, पण त्यांचं चांगलं चालू आहे ना. त्यांना आशिलाकडनं पैसे मिळत आहेत, ते खटला लढतायत. त्या खटला लढण्याच्या फीमधनं ते कॉक्रोच जनता पार्टीलाही पैसे देत आहेत, आणि त्यामुळे त्यांचं चांगलं चाललंय, सगळ्यांचं चांगलं चाललंय. पण हा जो आशावाद यांनी उभा करून ठेवलाय की आता काही मोदी सरकारचं खरं नाही, कारण आता एकनाथ शिंदेना राजीनामा द्यावा लागणार, मग खरा पक्ष उद्धव ठाकरेंकडे येणार, आणि मग या सगळ्या आमदारांना काही कोणी विचारणार नाही, आणि मग मोदी सरकार पडणार, आणि मग मनाचे मांडे खायला काही लागत नाही ना. तीच गोष्ट या आज जे कामकाज सर्वोच्च न्यायालयात झालं आणि त्याचं कव्हरेज मराठी माध्यमात जे करण्यात आलं त्याच्यावरनं स्पष्ट होते. अर्थात मी न्यायाधीश नाही, मी कोणी नाही, मी कायदेतज्ञ नाही, मी घटनातज्ञ तर त्याहूनही नाही. पण जे सामान्य माणसाला जे कळतं वाचून न्यायालयात काय झालं, काय आर्ग्युमेंट काय झाली, ते वाचून सांगण्याचा हा प्रयत्न आहे. चूक भूल द्यावी घ्यावी, माफ करावी. जसं मी म्हटलं की मी घटनातज्ञ नसल्यामुळे मला कळतं असा दावा नाही, आणि सर्वोच्च न्यायालय निकाल द्यावर सर्वोच्च न्यायालयालाच अक्कल नाही असं मी सांगायला तर मुळीच जाणार नाही, कारण मी काळा कोटही घातलेला नाही. लक्षात आलं तुमच्या? आणि म्हणून जे चाललंय ते समजून घ्यायचं असेल तर न्यायालयात काय झालं याचे तपशील जिथे उपलब्ध आहेत ते बघा, ते वाचा. आणि तुम्ही कायदेतज्ञ नसाल तरी ते वाचल्यावर सगळं जे काही चित्र आहे ते तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.